ओढ्यात वाहून गेलेल्या पानहोळ येथील शेतकऱ्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी झुडपात आढळला. पानहोळ तालुका भोर येथील 70 वर्षीय शेतकरी मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे की काय याची पाहणी करण्यासाठी व विद्युत पंप मोटारची पाहणी करण्यासाठी शेतामध्ये गेले असता पाय घसरून शेताच्या शेजारील ओढ्यामध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना बुधवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर शोधकार्य सुरू होते, परंतु या दिवशी मृतदेह सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता शेजारील गावच्या हद्दीतील ओढ्यामध्ये मृतदेह आढळून आला. आनंदा गणपत कोंढाळकर वय वर्ष 70 राहणार पनहोळ तालुका भोर असे ओढ्यामध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आनंदा कोंढाळकर हे अतिवृष्टीमुळे शेतात शिरलेले पाणी व पंप पाहण्यासाठी पानहोळ हद्दीतील ओढ्याच्या दिशेने गेले होते. शेताच्या बांधावरून चिखलामुळे त्यांचा पाय घसरला आणि ते थेट पुराच्या पाण्याने दुथडीवरून वाहणाऱ्या ओढ्यात कोसळले. त्यांच्यासोबत असलेले चुलत भाऊ सुरेश कोंढाळकर यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना जमा केले, परंतु शेतकरी आनंदा यांना वाचवण्यास अपयश आले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रात्र होईपर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा शोध बुधवारी लागलाच नाही. गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान शेजारील करंजे गावाच्या हद्दीतील ओढ्याच्या किनारी वाहून आलेल्या झुडपांमध्ये मृतदेह आढळून आला. शेतकरी आनंदा कोंढाळकर यांच्या अचानक झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.